सत्ताधारी पक्षामध्ये असलेले आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह आदिवासी आमदारांनी मंत्रालयाच्या संरक्षक जाळ्यांवर आज उड्या मारल्या आणि उड्या मारण्यापूर्वी झिरवाळ यांच्यासह काही आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेटही घेतली होती। ही भेट निष्फळ ठरली आणि त्यानंतर झिरवाळ यांच्यासह आमदारांनी जाळीवर उड्या मारल्या। आक्रमक झाले आदिवासी आमदार। मुख्यमंत्र्यांना आमचं ऐकावं लागेल, ते ऐकत नसतील तर आमच्याकडे प्लॅन बी तयार आहे, असं काही तासांपूर्वी झिरवाळ यांनी म्हटलेलं होतं। एसटीच्या आरक्षणास धक्का लावू नये तसेच पेसा कायद्याअंतर्गत भरती करावी अशी मागणी या आमदारांची आहे। या प्रकारामुळे मंत्रालय सध्या हादरलंय। स्वतः आमदारांना अशा प्रकारे आज आंदोलन करावं लागलं। आदिवासी आमदार आहेत जे सत्ताधाऱ्यांमध्ये देखील बसलेले आहेत आणि अशा प्रकारे आज आदिवासी नेते आणि आमदार आक्रमक झाले। आज सकाळपासून या घटनेकडे लक्ष लागलेले आहे। आधी एक आमदारांची बैठक झाली आदिवासी आमदारांची। राज्यभरातून सर्व पक्षाचे आमदार या बैठकीसाठी उपस्थित होते। त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचं ठरलं, मात्र मुख्यमंत्र्यांबरोबरची ही भेट निष्फळ ठरली आणि त्यामुळे असं आक्रमक पाऊल या आमदारांना घ्यावं लागलं। कुठलंही कारण न सांगता बिप्लॅन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता तुम्हाला बोलताना असं म्हणाले की अजय मेहतांसोबत चर्चा होणार आहे, तुमचा आजच विषय पण मग हे पाठीमागे आमचं झालंच होतं ना ही चर्चा। 4 दिवस अजून पुढे गेले, आज परत पुढे जाणार, तर हे बरोबर नाही असं मला वाटतं। माझी विनंती आहे शासनाला, काहीच अंत नका पाहू। आता आम्ही अजूनही थोडा वेळ बसतो, जागा जिथं मिळेल तिथं, आणि मग त्याच्यावर निर्णय करतो आम्ही। पण आज करावं हे आम्ही अगदी नम्रपणाने सांगतो, त्याचा वाईट परिणाम व्हायला नको।